पाहायला मिळाले, त्याचे झटके पाहायला मिळाले आणि त्याने संघर्ष 11 संघाला एकमात्र खेळाडूने झटका दिला आणि चांगला फटका दिला, परास्त केलं. खेळाडू आहे जबरदस्त मंगलमूर्ती संघाचा प्रणय कदम. चांगली बॅटिंग प्रणय कदमची पाहायला मिळाली. तर मी सूरजजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय, म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. ट्रॉफी प्लस आजच्या दिवसामध्ये एनर्जी प्रदान करण्यासाठी तुम्हाला बनानास देखील दिला जातात आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रणय डेडिकेट करतोय मनोज दादांना, की कारण की मंगलमूर्ती संघ जवळजवळ पिछाडीवरती होता, पण मनोज दादांनी खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलं. जर संघाची टोटल 60+ झाली असती संघर्ष 11 संघाची, तर कदाचित अडचण निर्माण झाली असती मंगलमूर्ती संघासाठी. त्यामुळे धावा चेस करताना जरूर डबल रोलच्या भूमिकेमध्ये प्रणय कदमला आपल्याला पाहायला मिळालं, पण प्रणय कदमने सिंगल हँडेडली ज्यांनी गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी मनोज चिरायली, त्यामुळे त्याला डेडिकेट करतोय ट्रॉफी. दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मोरिया चषक 2025. आणि मी तुर्तास थांबतोय आणि इन्व्हाइट करतोय अभि सुर्वे सरांना. थँक्यू. तर बघा आणि बघा विनंती आपल्याला कुमार आवटे आपण साहेब यायचं. आणि बघा दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्या दोन्ही संघांचे 12 खेळाडू आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे. बघा जिजा 11 आणि डोंबिवली स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे. तर बघा नेक्स्ट मॅचला नक्कीच सेकंड सामन्याला देखील सुरुवात होते. दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला दोन्ही संघांची बांधणी देखील तेवढीच नवीन आहे. बघा हॅलो तर बघा पहिल्या डावाला देखील सुरुवात होते. पहिल्याच डावावर चौकारांनी सुरुवात केली. बघा समोरच्या दिशेने सुरुवात केली, समोरच्या दिशेनेच प्रति हल्ला केला पहिल्याच चेंडूवर. बघा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत ते म्हणजेच ऋषिकेश. स्ट्राईक एंडला असेल कुणाल, नॉन स्ट्राईक एंडला देखील कुणाल, दोन्ही कुणाल एकाच एंडला. सॉरी बघा स्ट्राईक एंडला असेल ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला कुणाल. आणि पहिल्याच चेंडूवर ओमकारने आगास केल्या, पहिल्याच चेंडूवर चौकारने सुरुवात केली. आपल्याला आपल्या संघाचं नक्कीच खातं ओपन केलं. बघा चौकाराने पहिल्याच चेंडूवर प्रति हल्ला केलाय एक. आणि आता मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण देखील झाले यष्टांच्या मागे. आणि आता मात्र वाईट सुरुवात. पहिला चेंडू नक्कीच चौकार, त्यानंतर आता एक सवैरी चेंडू नक्कीच फेकलाय गोलंदाजाने. आणि आता मात्र बघा 16 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं टाकायचे आहेत. फक्त लेमन कट, फक्त हलका कट, फक्त टच अँड 4. बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं, फक्त चेंडूला मॅरेटवर ठेवलं आणि गेलाय चौकार. बघा वेगाचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज ओमकार विचार केला तर पूर्णपणे पहिल्याच षटकापासून हवी होण्याचं काम नक्कीच करतोय फलंदाज ओमकार. बॅकफुटला टाकण्याचं काम पहिल्याच मेन गोलंदाज म्हणजे स्ट्रायकर गोलंदाजाला नक्कीच पहिल्याच चेंडूपासून बॅकफुटला टाकण्याचं काम केलंय फलंदाज ओमकारने. पुढील चेंडू फ्लिक केले. बघा मनगटाच्या सायने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम, कार्पेटच्या सायने सिंगल स्वरूपाची 1 धाव.
बघा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकर झाले एकूण 10 धावा झाल्या बघा. आता मात्र मैदानात विचार केला तर आपण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन नक्कीच बघतोय. आणि आता मात्र स्ट्राईक असेल ओमकार. बघा ना क्षमासावी नक्की स्ट्राईक असेल. आता मात्र कुणाल लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन बघा नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात पवनने. बघा पहिलं षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकामध्ये धावा आतापर्यंत 11 धावा आल्या आहेत. आणि चेंडूंचा विचार करता आतापर्यंत चेंडू 4 चेंडू झालेत. हा चेंडू देखील पंचांनी वाईट चेंडू घोषित केले बघा. वारंवार वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वारंवार चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत गोलंदाज ऋषिकेश उर्फ वाग्या. पण मात्र अवंतर रूपाने स्वैर चेंडू देखील फेकतात वेगावर स्वार होऊन टाकण्याची. आणि हा चेंडू देखील वाईट चेंडू बघा. आतापर्यंत 2 विचार करता आतापर्यंत एकूण 3 स्वैर चेंडू ह्या गोलंदाजाने फेकलेत बघा. अतिरिक्त धावा नक्कीच खर्च करतोय आपल्या संघासाठी. एक अचूक टप्प्यावर नक्कीच गोलंदाजी करावी लागेल. एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच गोलंदाजाला आता मात्र बॅकफुटला टाकण्याचं काम करता येतं त्यांचे फलंदाज म्हणजेच ओमकार आणि कुणाल. फ्लिक केले आता मात्र अचूक टप्प्यावर बघा. आता मात्र परफेक्ट यॉर्कर लेनवर बॉल टाकला आणि बराच वेळानंतर एक चेंडू निर्धाव टाकलाय तोच म्हणजे गोलंदाज ऋषिकेशने. विचार केला आता मात्र हुरहुरीत पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 1 चेंडू शेष आहे. स्ट्रायकिंगला ओमकार आहे. ओमकारचा विचार करतो वैयक्तिक 2 चौकारच्यांनी मारले. आता मात्र स्वीपचा फटका खेळण्याचा पहिलाच पवित्रा घेतला होता. डायरेक्ट हिट नक्कीच झाली आहे. पंचांकडे देखील अपील केली आणि पंचांनी अपील पकडली आणि फलंदाज झालाय बाद. बघा जर रिव्ह्यूचा विचार केला तर फक्त अंपायर्स रिव्ह्यू असेल याची देखील नोंद घ्यायची बघा आपण. जर अंपायरला गरज असेल तरच अंपायर रिव्ह्यू घेतील अन्यथा प्लेयर्स रिव्ह्यू नाही आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बघा पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांशी वादवाद करायचा नाहीये. पंचांनी फलंदाज बाद घोषित केलाय. एक सांघिक यश नक्कीच मिळालंय तर फलंदाज नक्कीच बाद झालाय आणि नवीन फलंदाज सूरज. नवीन गोलंदाज मैदानात दाखल झाला. नक्कीच एक सांघिक यश नक्कीच मिळालंय बघा. फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सूरज. ओमकारचा विचार केला तर आता मात्र षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावप्रकार झाल्या एकूण 14. 1 गडी बाद 14 धावा. नाही तर बघा मैदानात काय घडतंय नक्की स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण मात्र एलिव्हेशन मिळालंय आणि चेंडू थेट टॉप एजला लागला आणि जो फटका मारायचा नव्हता तो फटका नक्कीच लागलाय आणि फलंदाज देखील लागलाय आणि झटका लागला. झटका क्रमांक लागलाय 2. बघा हा चेंडू हा आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश आहे बघा आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय बघा. बघा विचार केला तर पहिल्याच चेंडूवर आगास केला. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झालाय आणि त्यानंतर मात्र आता वाईट चेंडू. बघा पहिला चेंडू नक्कीच सुरेख टप्प्यावर टाकला त्यानंतर मात्र एक वाईट चेंडू. बघा वारंवार वेगावर सॉर होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हे दोन्ही गोलंदाज करतायत पण आता मात्र मैदानात चुका होताना आपल्याला दिसतात. बघा एक्स्ट्राच्या धावा नक्कीच खर्च करतात. हा चेंडू देखील वेगवान टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील वाईट चेंडू घोषवा. बघा हा चेंडू सलगचा दुसरा चेंडू देखील स्वैर चेंडू टाकलाय गोलंदाज यशने. स्ट्राईक एंडला असेल. हा चेंडू देखील नक्की सोडून दिल्याने हा चेंडू देखील पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. बघा 3 स्वैर चेंडू आतापर्यंत 3 अवंतरच्या एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना गोलंदाज यश
बघा खूप टप्प्यावर नक्कीच गोलंदाजी करावी लागेल. पहिल्याच चेंडूवर एक मोठा धक्का नक्कीच लागला होता. त्यानंतर मात्र आता मात्र दिशाहीन गोलंदाजी करतोय तोच म्हणजे गोलंदाज यश. टप्पा नक्कीच अकूट टप्प्यावर गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. टप्पा नक्कीच सापडत नाहीये पण आता मात्र बघा हलक्या तरी फक्त स्टेअर करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी नक्कीच. आणि बघा एक विनंती असेल, एक सूचना असेल, मी डोंबोलीकर विपक्ष जय रागाई दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी यायचे. मी डोंबोलीकर गट्टा 11 मी डोंबोलीकर संघ आणि जय रागाई संघ दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच आपण टॉससाठी यायचे याची देखील नोंद घ्यायची. बघा आणि बघा पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. वारंवार एक्स्ट्राच्या धावा नक्कीच खर्च करतायत आणि धावसंख्या धावफलकाचा एकूण 19 धावा दिल्यात. बघा हा चेंडू देखील वाईट चेंडू आहे. बघा विचार केला तर आतापर्यंत एकूण 5 चेंडू वाईट फेकलेत. बघा खूपच मोठं षटक फेकत असताना गोलंदाज यश बघा वेगाने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे पण मात्र दिशाहीन गोलंदाजी तेवढीच चालू आहे. बघा 5 स्वैर चेंडू आतापर्यंत फेकलेत, 5 एक्स्ट्राच्या धावा फेकल्यात. अजून देखील हा देखील चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील पंचांकडे नक्कीच वाईट चेंडू आहे. बघा पंचांनी हा चेंडू देखील बघा आतापर्यंत 6 वाईट चेंडू 6 स्वैर चेंडू नक्कीच फेकलेत गोलंदाज यशने. अजून देखील नक्कीच अक्रूट टप्प्यावर गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. अजून देखील टप्पा नक्कीच सापडत नाहीये बघा गोलंदाज यशला. आता मात्र कट केले, पॅकवेट लावून करण्याचा प्रयत्न, सिंगल स्वरूपाची 1 धाव नक्कीच खर्च केली आहे आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर 3 चेंडू नंतर मात्र 1 लिगल चेंडू फेकलाय तोच म्हणजे गोलंदाज यशने. आणि विचार केला तर गोलंदाजीचा अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा खूपच महागडं षटक टाकत असताना गोलंदाज यश 6 अवंतर स्वरूपाच्या धावा फेकल्यात आतापर्यंत आणि आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क दिसला नाहीये आणि थेट पाहायला आलेला आहे आणि लेग बायच्या स्वरूपात नक्कीच धावा मिळतील. त्याच म्हणजे जिजा 11 संघाला, अद्वैत रॉकर्स जिजा 11 संघाला. बघा विचार केला तर 7 मिनिटाचा अवधी अजून देखील आपल्याकडे बाकी आहे आणि आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायचे. 16 मिनिटांमध्ये तेवढंच सुरक्षित रक्षण झाले बघा यशकडनं. बघा विचार केला तर नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण करतोय दोन्ही क्षेत्ररक्षक. यश असो पवन असो बाउंड्री लाईन तैनात आहेत, तेवढंच सुरक्षित रक्षण करतात. बघा 5 चेंडू शेवटचे चेंडू बाकी आहे. स्ट्राईक एंडला केडी आणि हा चेंडू आता मात्र मैदानात काय घडलंय, मिसफील्ड नक्कीच झाले, तेवढंच सुरक्षित रक्षण झालं बघा मैदानात. राज सिंगल आहे ना, धन्यवाद. बघा 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झाला एकूण 25 धावा, 2 गडी बाद. आता मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल. नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय बघा. गोलंदाजचं नाव बघा श्रेयस आले. धावसंख्या 25 झाली बघा, 25, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी नक्कीच बाद झालेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रेयस, स्ट्राईक एंडला केडी, नॉन स्ट्राईक एंडला सूरज. बघा नक्कीच चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांनी करून दिली, 2 गडी नक्कीच बाद झाले, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन लगत. पण आता मात्र थोडंफार चुका होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये सुधारण्याचं काम नक्कीच करावं लागेल. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल गोलंदाज श्रेयस, नॉन स्ट्राईक एंडला सूरज, स्ट्राईक एंडला केडी. पहिला चेंडू कट केला, पहिल्याच चेंडूवर चौकार. बघा गोलंदाज नक्कीच नाराज आहे बघा. विचार केला तर धावसंख्येत वेगाने वाढ होते, प्रत्येक चेंडूवर प्रति हल्ला केला जातो, प्रत्येक चेंडूवर मोठा धावा मारण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही फलंदाज करतात आणि पहिलाच चेंडूवर चौकार नक्कीच मिळाला. बॅकफूट लावून घेण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या धावफलक झाला एकूण 29 धावा झालेत बघा. पहिल्याच चेंडूवर चौकाराने
सुरुवात केली आहे. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका नक्कीच मारलाय गोलंदाज श्रेयसला. पुढील चेंडू एक आगळ्या वेगळ्या शैली तेवढं सुरक्षित रक्षण बघा. नक्कीच आता मात्र चांगलं सुरक्षित रक्षण करावं लागेल. प्रत्येक चेंडूवर नक्कीच धावा रोकाव्या लागतील. विचार केला तर पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार. आता मात्र सिंगल स्वरूपाची एक धाव. पुढील चेंडू हा चेंडू आता मात्र हा चेंडू पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय बघा. नक्कीच अकूट टप्प्यावर टाकला होता म्हणून फारसं वळण घेतलं चेंडूने आणि हा चेंडू देखील वाईट चेंडू घोषित केल्या पंचांनी. बघा धावसंख्या धावपुलकर झाली. एकूण 31 धावा झाल्या. दुसरा सामना मैदानात रंगलाय तोच म्हणजे अद्वैत रॉकर्स जिजा 11 विपक्ष डोंबोली स्ट्रायकर्स. नक्कीच बघा थोडंसं नाराज बघा यष्टीरक्षक. डायरेक्ट हिटची नक्कीच संधी होती पण मात्र सिंगल सर्व्हिसची एक धाव देखील धावून कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावपुलकर झाली. एकूण 32 धावा झाल्यात बघा. दुसरा सामना मैदानात पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्राचा विचार केला आतापर्यंत धावा 32 धावा झाल्या. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा विचार करता 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट त्रिफळ्या उडवल्यात. फलंदाज बाद केलाय बघा. ज्या विकेटची गरज होती विकेट नक्कीच मिळवून दिलाय. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप मैदानात मी बोललो तुला तो आला उठला सर. बघा सिंगल स्वरूपाची एक धाव. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. आणि बघा 2 मिनिटं फक्त बाकी आहेत बघा. थोडं स्पीडअप करायचंय. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे बघा. 2 मिनिटं बाकी आहेत. दोन मिनिटाचा अवधी बाकी. अजून देखील आपल्या 2 षटकं टाकायचं. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 33 धावा आतापर्यंत झाल्यात. आणि आता मात्र काय घडतं मैदानात बघा. हा चेंडू देखील अवंतर बघा. वारंवार इष्टाच्या धावा नक्कीच गोलंदाज खर्च करतात. बघा इष्टाच्या धावा धावून देखील चालणार नाही. आपण जेवढा स्कोर धावा कराल तेवढाच आपल्याला धावा नक्कीच सेकंड इनिंगमध्ये नक्कीच कराव्या लागतील. याची देखील नोंद घ्यायची आहे बघा. आणि विचार केला तर वेळेचा अवधी आपल्याकडे फार कमी आहे. आपल्याकडे 2 मिनिटाचा वेळ बाकी होता. आता मात्र फक्त 1 मिनिटाचा वेळ बाकी आहे. आपण देखील नोंद घ्यायची बघा. ऋषिकेश आपण देखील वेळ बघा. आणि आता मात्र बघा प्रतिउत्तर नक्कीच दिले. फलंदाज बाद झाले बघा. नक्कीच स्टेअर केला होता. नक्कीच चेंडू सोडून देण्याचं काम करायचं होतं. नक्कीच वाटलं की गोल फलंदाज झाला की हा चेंडू देखील वाईट चेंडू असेल पण मात्र चेंडूने फारसं वळण घेतलं आणि नक्कीच थेट यष्टांना अथळला आणि फलंदाज झालाय बाद. आणि धावसंख्या आपल्याकडे एकूण 34 धावा झाले. 4 गडी बाद. तिसरं षटक नक्कीच संपले. आता मात्र पॉवर प्लेचं षटक असेल आणि नवीन फलंदाज संतोष आलाय आता. बघा 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकाचा एकूण 34 धावा झाल्यात बघा. आता मात्र पुन्हा एकदा प्राचारण केले यशसाठी. दुसरा वैयक्तिक दुसरं षटक टाकतं आपला गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज यश. बघा स्पीडअप करायचं आपल्याला देखील. आपले 16 मिनिटं अवधी संपलं आहेत याची देखील नोंद घ्यायची आपण बघा. आम्ही वारंवार सूचना करतो आपल्याकडे देखील वेळेचे अवधी आहे त्यामुळे त्वरित सामना करायचा. आपण फार वेळ घेतो बघा. आता देखील 4थं षटक मार्गस्थ आहे आणि पहिलाच चेंडू बघा. पंचांक देखील बघितलं जाईल.
आणि बघा लेग बायच्या सर बघा कट आहे, ठीक आहे धन्यवाद. बघा बॅटच्या साहाय्याने नक्कीच बघा संतोष आणि नॉन स्ट्रायकर जयेश यांना देखील सुवर्ण संधी आहे. बघा 3 चेंडूवर 3 चौकार जर मारलात तर मुन्ना यांच्याकडनं आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. बघा संतोष 3 चेंडूवर 3 चौकार, नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला मिळेल. आणि आता मात्र नक्कीच कॅश प्राईज देखील गमावलंय आणि फलंदाज देखील गमावलं. बघा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न तेवढीच चांगली यष्टीरक्षक यशांच्या मागे आणि फलंदाज देखील बादच झालाय. संतोष देखील मात्र आता मैदान सोडावं लागेल. बघा आता मात्र वारंवार फलंदाज बाद होताना दिसत आहेत. पहिल्याच चुका नक्कीच गोलंदाजा केल्या आणि आता मात्र चुका होत असताना फलंदाज देखील चुका करतात मैदानात. बघा आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, अद्वैत रॉकर्स जिजा 11 संघाचा. बघा प्रसाद आला स्ट्राईक एंडला असेल. प्रसादसाठी पहिला चेंडू. बघा पहिल्या चेंडूवर विचार केला तर सिंगल स्वरूपाची 1 धाव, त्यानंतर मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न नक्कीच चालवला होता, पण मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि फलंदाज बाद झाले. बघा थोडं स्पीडअप करायचं. बघा आपल्याला देखील पॅनलाइज केलं गेलं, याची देखील नोंद घ्यायची आहे. बघा तर बघा स्पीडअप करायचं. आपण वारंवार वेळ घेतोय, अजून देखील आपल्याला 1 षटक टाकायचं आहे. बघा विचार केला तर अजून देखील आपल्याला 12 सामने या मैदानात खेळवायचे आणि हा फलंदाज पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिलंय. प्रसादला देखील मैदान सोडावं लागेल. नक्कीच थोडासा नाराज दिसतोय. पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हुकलाय आणि चेंडूला नक्कीच एलिव्हेशन मिळाले आणि फलंदाज झाल्या बाद. बघा सर्कल क्रिकेटमध्ये एलिव्हेशनला कुठल्याही प्रकारची जागा नाहीये, त्यामुळे आपल्याला जे शॉट घ्यायचे ते ग्राउंडेडच्या साहाय्याने खेळायचे, याची नोंद घ्यायची आणि फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाल्या. पहिल्याच चेंडूवर प्रसादला देखील बाद केले. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज यश. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच एक्स्ट्राच्या धावा नक्कीच खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. आता मात्र ते भरून काढण्याचं काम आपल्या गोलंदाजीवर ते करतोय, तोच म्हणजे गोलंदाज यश. आणि आता बराच वेळानंतर चौथ्या चेंडूनंतर एक अवंतर धाव दिली आहे, तीच म्हणजे गोलंदाज यशने. बघा इष्टाच्या धावा खर्च करून चालणार नाहीयेत, तर बघा रेडी राहायचं आहे. गट्टा 11 मी डोंबोलीकर संघ विपक्ष जयरागाई दोन्ही संघाचे कॅप्टन्स यायचे टॉससाठी. आपण देखील याच इनिंग ब्रेकमध्ये आपलं देखील नाणेफेकी संपन्न केली जाईल, याची देखील नोंद घ्यायची. हा चेंडू देखील वाईट चेंडू घोषित केला. बघा पहिले 4 चेंडू नक्कीच गोलंदाजच्या नावावर राहील. आता मात्र थोडी चुकी करत असताना गोलंदाज यश नक्कीच 2 विकेट देखील मिळवून दिले आपल्या संघासाठी, पण आता मात्र पुन्हा इष्टाच्या धावा खर्च करत असताना गोलंदाज यश फ्लिक केलंय समोरच्या दिशेने आणि ज्या चौकाराची गरज होती चौकार नक्कीच आलाय. पवनकडनं झाली आहे चूक आणि आलाय चौकार. चौकारच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे वाढ. धावसंख्या धाव झाली एकूण 41 धावा झाल्यात. बघा चौथं षटक मैदानात मार्गस्थ. 6 गडी नक्कीच बाद झालेत. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आहे श्रीराम आणि श्रीरामने पहिल्याच चेंडूवर चौकाराने सुरुवात केली आपल्या संघासाठी. बघा श्रीरामसाठी देखील एक कॅश प्राइज नक्कीच लागू झाले. अनिकेत यांच्याकडनं देखील 3 गोलब अनिकेत गोलब यांच्याकडनं देखील. बघा आता अजून एक चौकार जर नक्कीच मारला तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, तेच म्हणजे अनिकेत गोलब यांच्याकडनं श्रीरामसाठी. आणि बघा आता मात्र आणि बघा प्रथमेशकडनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, तेच म्हणजे श्रीरामसाठी. नक्कीच हॅट्रिक कंप्लीट होईल का ते बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल. बघा 2 चौकार तर नक्कीच मारलेत आणि आता मात्र एक खेळाडू आपल्याला नक्कीच 15 मध्ये घ्यायचं आहे. आणि आता अन्यथा आपण जर 2 मिनिटामध्ये 3 मिनिटामध्ये जर हे षटक टाकलं नाही तर अजून एक खेळाडू आपण 15 मध्ये घेणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची. बघा वारंवार आयोजक देखील सूचना करतात, आपल्याला देखील वेळेचा अवधी आहे, त्यामुळे वारंवार आपण देखील सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. बघा स्ट्राईक एंडला असेल जयेश, गोलंदाजी मार्कर गोलंदाज बघा श्रेयस उर्फ छोटू. पहिला चेंडू अवंतर फेकलाय
श्रेयसने स्ट्राईक केलेला असेल. जयेश जर्सी नंबर 4 बघा धावसंख्येचा विचार धावसंख्या धावफलक झाला एकूण 46 धावा झाल्यात. आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बघा स्वतःच कर्णधार आता मात्र बॅक करत असताना आपल्या संघासाठी सुरेख क्षेत्ररक्षण केलं. नक्कीच आपल्या धावसंख्येसाठी 3 धावा देखील वाचवल्यात. सिंगल स्वरूपाची 1 धाव. आता मात्र एक सुवर्ण संधी बघा अनिकेत गोळब यांच्याकडनं देखील चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि प्रसाद आणि प्रथमेशकडनं देखील 1000 रुपयाचं मग ते टोटल विचार केला तर 1500 रुपयाचं एक चौकारासाठी कॅश प्राईज लागले. तेच म्हणजे श्रीरामसाठी बघा चौकाराची हॅट्रिक कंप्लीट करेल का आजच्या दिवसातील पहिली ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल. नक्कीच 1500 रुपयाचा कॅश प्राईज लागू झालाय फलंदाज श्रीरामला. आणि गोलंदाज असेल स्ट्राईक एंडला श्रीराम गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रेयस एक चौकार नक्कीच लागावेल का. तर बघा संधी नक्कीच हुकली आहे. सिंगल स्वरूपाची 1 धाव देखील धावून कंप्लीट केली आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलक झाला एकूण 48 धावा झाला बघा. शेवटचा चेंडू शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकातील फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला असेल जयेश बघा आपल्याला देखील 3 मिनिटाचा अवधी आहे. 3 मिनिटामध्ये आपल्याला हे षटक पूर्णपणे कंप्लीट करायचं याची देखील नोंद घ्यायची. वारंवार सूचना पंच देखील आपल्याला करतायत मैदानात. आपण देखील नोंद घ्यायची आपण देखील लक्ष द्यायचं आहे. आणि सुरेख झेल फलंदाज बाद जयेशला देखील आता मात्र मैदान सोडावं लागेल. जयेशचा विचार केला जयेशने देखील एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या आपल्याकडे एकूण 48 धावा आणि 7 गडी बाद 48 धावा. आणि नवीन फलंदाज सतीश आलाय बघा. विचार केला शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे. स्लॉगवरच्या षटकातील फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला असेल सतीशसाठी पहिला चेंडू श्रेयसचा पहिला चेंडू सोडून दिला बघा. पहिलाच चेंडू आता मात्र वाईट चेंडू घोषित केला बघा पंचांनी. वाईटच्या साह्याने धावसंख्या आपल्याकडे 49 49 7 गडी आतापर्यंत बाद झाले. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सुरेख चौकार नक्कीच आलाय. नक्कीच प्रयत्न केला होता चौकार अडवण्याचा पण मात्र चौकारच्या साहाय्याने एक सांघिक अर्धशतक कंप्लीट झालं बघा. 53 धावा झाल्यात. 7 गडी बाद 53 धावा आतापर्यंत झाल्यात. आणि विचार करतो अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र काय रंगलंय बघा. पहिल्या सत्रातील दुसरा सामना मैदानात रंगलाय. आणि विनायक जाधव आपला देखील सहर्ष स्वागत आहे. धावसंख्येत आपल्याकडे 57 धावा. शेवटचे चेंडू बाकी आहे. 2 चेंडू 2 चौकार नक्कीच मारलेत आल्या सतीशने. आणि आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आणि हा चेंडू देखील सोडून दिलाय बघा. एक्स्ट्राच्या धावा जेवढ्या येतील तेवढ्याच आपण बोनस म्हणून स्वीकारायचे आहेत. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच चौकाराची हॅट्रिक कंप्लीट करेल का फलंदाज सतीश. 58 धावसंख्या झाल्यात. आणि शेवटच्या चेंडूवर नक्कीच षटक बघा. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावाच्या फलंदाज झालाय बाद. नक्कीच फलंदाज रनआउट झालाय. आणि पहिलं सत्र देखील संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावप्रकार झाल्यात एकूण 59 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे 60 धावसंख्येची. तर बघा टॉससाठी यायचं आहे. गट्टा 11 मी डोंबोलीकर संघ विपक्ष जयरागे दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे बघा. आणि 2 संघांमध्ये नक्कीच नाणेफेकी संपन्न केली जाईल बघा. गट्टा 11 मी डोंबोलीकर संघ विपक्ष जयरागाई. आणि बघा पहिलं सत्र नक्कीच संपले. पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये एकूण 59 आणि 60 धावांचं एक आव्हान ठेवलंय. तेच म्हणजे डोंबोली स्ट्रायकर संघासमोर. आणि 2 फलंदाज मैदानात देखील दाखल होत आहेत. संघाचा कर्णधार ऋषिकेश आणि नॉन स्ट्रायकर
स्वप्नील आणि ऋषिकेश अशी दोन फलंदाज आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल होत असताना 60 धावांचा पाठलाग नक्कीच करायचा आहे बघा. आणि नक्कीच नाणेफेकी देखील संपन्न केली जाईल. गट्टा 11 मी डोंबिवलीकर फी पक्ष. जय रागाई दोन्ही संघाचे कर्णधार नक्कीच टॉससाठी गेलेत बघा. आणि मी विनंती असेल की अनिकेत आपल्याच हस्ते आपण नाणेफेकी देखील संपन्न करायचे. तर बघा 60 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. आणि आज मैदानात दाखल झाला. स्ट्राईक एंडला असेल ऋषी, नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील, वैयक्तिक पहिलं षटकोन गोलंदाजी मारखोर गोलंदाज करण. एक 60 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. आणि आता मात्र पहिला चेंडू टाकता शनी आपला टायमर देखील ऑन होईल याची देखील नोंद घ्यायची आहे बघा. पहिला चेंडू टाकता शनी आता मात्र टायमर देखील ऑन झाला. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झालाय. एक मोठा धक्का लागलाय. पहिल्या चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू थेट बॅटला आढळला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिले गोलंदाज करणने. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो यश. 60 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा. खातं न ओपन करता फलंदाज शून्यावर बाद झालाय. तोच म्हणजे ऋषिकेश. पहिलं चेंडूवर यश मिळवून दिले आपल्या संघासाठी करणने. तेच म्हणजे अद्वैत रॉकर संघाचा गोलंदाज करण. नवीन फलंदाज यश आला आता बघा. यशला देखील एक चांगली सुरुवात मिळवून द्यावी लागेल आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का नक्कीच लागलाय. पहिल्या चेंडूवर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू हा चेंडू देखील निर्धाव चेंडू बघा. पहिला चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. स्विच झाला होता फलंदाज पण मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नीट झाला नाहीये. आणि हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आहे बघा. आणि आता मात्र धावांचा श्रीगणेश झालाय पण तो म्हणजेच एक्स्ट्राच्या स्वरूपात अबंत स्वरूपाचे एक धाव. स्कोअरबोर्ड नक्कीच अपडेट झाले. आता मात्र एक धाव. हा चेंडू देखील 2. आता मात्र विचार केला तर पहिला चेंडू नक्कीच पहिले 2 चेंडू नक्कीच अखूट टप्प्यावर टाकले. त्यानंतर मात्र 2 अवंतर स्वरूपाच्या धावा. बघा बोनसच्या धावा नक्की स्वीकारतील. तेच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर संघ. त्यांना देखील माहिती आहे की लक्ष फार मोठं आहे आणि आपला पहिला प्रमुख फलंदाज नक्कीच बाद झालाय. आणि आता मात्र सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन खेळायला लागतील. टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. टॅप नक्कीच फोडलाय. 15-8च्या म्हणजे गोलंदाजीचा वर्ण मारण्याचा प्रयत्न आणि आलाय चौकार. चौकारच्या साहाय्याने धावसंख्या होते वाढ आणि धावसंख्या धाव एकूण 6 धावा झाले बघा. आणि गोलंदाजाचा विचार केला 3 चेंडू आतापर्यंत झालेत. उर्वरित पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक केला असेल यश, नॉन स्ट्राईक केला स्वप्नील. आता मात्र चौकार नक्कीच मिळून दिलाय. सुरुवात चांगली केली आहे आपल्या संघासाठी. विचार केला तर पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का लागला. त्यानंतर मात्र आणि इकडे झाली आहे चूक आणि फलंदाज झालाय बाद बघा. विचार केला तर नक्कीच स्वतःच्याच चुकीमुळे फलंदाज बाद झालाय.
आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा. नवीन फलंदाज अल्पेश आलाय बघा. बघा अल्पेशचा विचार करता अल्पेश देखील एक चांगला फलंदाज आहे. त्याला देखील आता मात्र चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. वारंवार फलंदाज नक्कीच बाद होतात. याचा विचार करता एक चौकार नक्कीच मारला होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तो पुढे नक्कीच सरकावला होता. पण मात्र चेंडूने बॅटचा संपर्क काही झाला नाही नीट आणि चेंडू सागर सांबारे बघा यायचं आपण देखील यायचंय. वाईट चेंडू पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. अवंत स्वरूपाचे 1 धाव 7 धावा नक्कीच झाल्यात. दुसरं सत्र आणि आता मात्र अपील केली जाते आणि हा चेंडू देखील सोडून दिला. हा चेंडू देखील वाईट चेंडू घोषित केला बघा. 8 धावा. पहिलं सत्र नक्कीच संपलं. पहिलं सत्र त्याच्या पहिल्या सत्रामध्ये धावा झाला होता एकूण 60. आता मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. तोच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर संघाला पण आतापर्यंत धावा खर्च केल्यात एकूण 8 धावा. 2 गडी देखील बाद झालेत. 2 फलंदाज आणि आता मात्र स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र अल्पेशला देखील ग्राउंड सोडावं लागेल बघा. तू चल मैं आया. बघा प्रत्येक फलंदाज तेच करतोय. एक येतोय तर एक जातोय असं देखील मैदानात काहीतरी सूत्र चालू आहे. तू चल मैं आया. वारंवार फलंदाज मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात नक्कीच फलंदाज बाद होत आहेत. कुठल्याही प्रकारची पार्टनरशिप कोणत्याही फलंदाजामध्ये आतापर्यंत दिसला नाहीये. 60 धावांचा पाठलाग नक्कीच करायचा आहे. पण 60 धावांचा पाठलाग देखील आता मात्र मोठा झाला असेल. आणि आता मात्र पंचांकडे देखील अपील केली जाते आणि पंचांचं डिसिजन देखील लास्ट डिसिजन असेल याची देखील नोंद घ्यायची बघा. बघा फलंदाज नॉट आउट असेल आणि षटक देखील संपले का तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 10 प्रकार झाले त्या म्हणजे फक्त आणि फक्त 8 धावा. 3 गडी देखील बाद झाले बघा. P1चं म्हणजे पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात एकूण 8 आणि 3 गडी देखील बाद केले म्हणजेच माफक असं षटक टाकले. तेच म्हणजे गोलंदाज करणने पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणून दिली आपल्या संघाला. चला स्पीडअप करायचं बघा. पंच आपण देखील बघायचं वारंवार टीम मिटिंग घ्यायची नाहीये. आपल्याला देखील वेळेचा अवधी आपल्याला देखील अजून देखील 10 सामने या स्पर्धेसाठी खेळवायचे त्याची देखील नोंद घ्यायची आपण. पहिलं षटक नक्की संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 10 प्रकार एकूण 8 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलंय. आता मात्र नवीन षटकासाठी पाचारण केलं म्हणजे नवीन गोलंदाज स्थिती झालाय. स्ट्राईक केला असेल आता मात्र स्वप्नीलसाठी बघा पहिलाच चेंडू असेल. स्वप्नील दुसऱ्या सत्री पहिलाच चेंडू खेळत असताना आपल्या संघासाठी तेच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर संघासाठी नक्कीच संघ अडचणीत सापडलाय. पहिलाच चेंडू वाईट चेंडू घोषित बघा. पहिल्याच चेंडूवर अवंत स्वरूपाची धाव दिली आहे तीच म्हणजे गोलंदाज सितीशने. पहिला चेंडू अवंतर फेकला त्यानंतर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच थोडासा बॉल बघा भिंगरी घेत थेट गेलाय. तेच म्हणजे बघा सितीशसाठी एक चांगली सुवर्ण संधी असेल की बघा आपण या आपल्या गोलंदाजीमध्ये तर 3 विकेट कसेही घेतले तर जिजा देसाई यांच्याकडनं आपल्याला देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल बघा. हॅट्रिक नाही घेतली तरी देखील आपल्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते म्हणजे जिजा देसाई. आणि पहिला गडी नक्कीच बाद केलाय बघा. पहिला गडी नक्कीच बाद झालाय. आणि बघा नवीन फलंदाज पवन मैदानात दाखल झाला. आता मात्र विचार केला तर पूर्णपणे बॅकफुटला झालाय. बॅकफुटमध्ये ढकलले तोच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर संघाला बघा एक सुवर्ण संधी नक्कीच आहे.
स्ट्राईक केला असेल पवन क्षितिजसाठी एक सुवर्ण संधी नक्कीच आहे बघा. 3 आणि आता मात्र बघा 2 गडी नक्कीच बाद केलेत. आता मात्र अजून एक विकेट घेतला तर नक्कीच कॅश प्राइज असेल तेच म्हणजे जिजा सावंत यांच्याकडनं. तर नक्कीच कॅश प्राइजकडे जिजा देसाई क्षमा असावी जिजा देसाई यांच्याकडनं बघा. संघाचे पॅकर्स ज्या नावाने हा संघ मैदानात उतरलाय त्याच नावाच्या नवीन फलंदाज श्रेयस आले. आता मात्र बघा विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 2 विकेट नक्कीच काढलेत. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नक्कीच गोलंदाज क्षितिज. स्ट्राईक केला असेल श्रेयस. बॉल आहे बघा निर्धाव चेंडू आहे. फलंदाज बाद आहे का? बघा 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिला चेंडू अवंतर फेकला त्यानंतर सिंगल त्यानंतर 2 गडी बाद आणि हा एक निर्धाव चेंडू. बघा सुवर्ण संधी अजून देखील लागू असेल तीच म्हणजे क्षितिजला एक गडी नक्कीच बाद केला तर मात्र 1000 रुपयाच्या कॅश प्राइज. आणि आता मात्र सूरजकडनं झाली आहे चूक आणि मिळाल्या तर म्हणजे 4 धावा. आणि बघा फिटनेस प्लस जिमचे ओनर म्हणजे सर्व चिराग भोईर आपलं देखील सहर्ष स्वागत असेल ते देखील आलेत बघा. ते देखील सामन्याचा नक्कीच आनंद घेतात. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे बघा. तेच म्हणजे मोरिया चषक 20-25 पर्व चौथ्यामध्ये आपण देखील आलात. या स्पर्धेसाठी आपली एक मोलाची आणि षटक देखील संपले बघा. 2 षटकांच्या समतीने धावसंख्येत अपघात एकूण 15 धावा. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत बघा. पूर्णपणे संघर्ष पूर्णपणे अडचणीत सापडलाय तोच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर संघ पूर्णपणे बॅकफुटला टाकलेत. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय करण. वैयक्तिक दुसरं षटक टाकतो बघा आपल्या संघासाठी. स्ट्राईक केला असेल श्रेयस जर्सी नंबर 25 बघा. श्रेयसचा विचार केला तर श्रेयस एक चौकार नक्कीच मारला आपल्या संघासाठी आणि आता मात्र सोडून दिलाय. हा चेंडू सोडून दिलाय आणि पंचांनी वाईट चेंडू नक्कीच घोषित केलाय बघा. बघा एक्स्ट्राच्या धावा खर्च करून चालणार नाहीत बघा. नक्कीच संघ बघा धावसंख्येत आपल्याकडे एकूण 17 धावा झाल्या. तिसरं षटक मैदानात मार्ग असते बघा. नक्कीच आपल्याकडे देखील वेळेचा अवधी आहे. आपण देखील त्वरित सामना चालू करायचा आहे आणि त्वरित आपले 5 षटकं टाकायचे आहेत बघा. आणि आता मात्र काय करताय आता मात्र 4 धावा नक्कीच मिळालेत. धावसंख्येत आपल्याकडे एकूण 21 धावा झालेत बघा. आता मात्र एक आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न चौकार नक्कीच मिळवलाय स्वप्नीलने. आता देखील पुन्हा ती एकदा सुरुवात. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण संतोष आलेत गो बघा. एक आगळा वेगळा खेळायचा फटका आपण बघतो की सर्कल क्रिकेटमध्ये नक्कीच एक वेगळ्या शैलीचे फलंदाज आपल्याला प्रत्येक क्षणी दिसतात. एक आगळा वेगळा शॉट खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात. बघा थोडंसं फंबल नक्कीच झालंय कुणालकडनं पण हरकत नाही बघा. सिंगल सर्वच्या 1 धाव नक्कीच मिळून गेली आणि 23 धावा आतापर्यंत झालेत. तिसरं षटक मैदानात मार्ग असते बघा. थोडं स्पीडअप करायचं आहे. पंच आपण देखील बघायचं आहे. वारंवार आम्ही देखील सूचना करतोय. आपल्याकडे देखील वेळेचा अवधी आहे आणि टायमरचा विचार केला तर टायमर आतापर्यंत झाले ते म्हणजेच शेष आपल्याकडे फक्त डायरेक्ट हिटची संधी नक्कीच फलंदाज बाद झालाय बघा.
डायरेक्ट हिट श्रेयसला देखील आता मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद झाले आणि षटक देखील संपले बघा. पहा या नवीन ओव्हरच्या सुरुवातीला काही कॅश प्राइज आलंय. पहिल्या बॉलवरती जर चौकार आला तर 500चं कॅश प्राइज असेल बॅट्समनसाठी, आणि जर पहिल्या बॉलवरती विकेट आली अच्छा ओके, या ओव्हरमध्ये जर जे काही पहिलं होईल म्हणजे चौकार जर पहिला आला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल, जर विकेट पहिली आली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ते म्हणजेच युनिसेक्स फिटनेस प्लस जिम चे ओनर देखील आमच्या सोबत उपस्थित आहेत. जयेशजी भोईर साहेब, निखिलजी बेनकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्याच माध्यमातून हे कॅश प्राइज लावण्यात आलं. खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी आहे. या ओव्हरमध्ये स्पेशली गोलंदाजाकडे हा ॲडव्हान्टेज आहे, फलंदाजाकडे देखील ॲडव्हान्टेज आहे. पण बघूया चौकार येतोय की विकेट. 500चं कॅश प्राइज कुणाच्या नावावरती, षटकाला होईल सुरुवात. ऐकूयात आवाज विसुरे सरांचा. धन्यवाद बघा मयूर सर. बघा वारंवार नक्कीच कॅश प्राइज लागत आहेत फलंदाजासाठी गोलंदाजासाठी. आणि धावसंख्येचा विचार धावसंख्या 10 प्रकार झाल्यात, एकूण 24 धावा झाल्यात बघा. आणि करण शिरसाट आपण देखील यायचं आहे बघा. आणि बघा अजून एकदा एक सुवर्ण संधी असेल ओमकारसाठी. जर ओमकारने जर हॅट्रिक संपन्न केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, तेच म्हणजे जिजाकडून. आणि बघा करण शिरसाट आपण देखील यायचं, आपला देखील मनपूर्वक आभार असेल, तेच म्हणजे मोरया चषकामध्ये आपला देखील मोलाचा वाटा आलेला या स्पर्धेसाठी. आपण देखील यायचं आहे बघा, आपण देखील सामन्याचा आनंद नक्कीच घ्यायचा आहे. नवीन फलंदाज नॉस्ट्राईक एंडला पवन असेल, स्ट्राईक एंडला स्वप्नील. आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं बघा कुठल्या प्रकारचा डॉट आहे. बघा धावसंख्या आपल्याकडून 25 धावा झाल्यात आतापर्यंत, 25 धावा झाल्यात. 27 झाला, 27 झाले बघा. नक्कीच स्कोअरबोर्ड देखील अपडेट केला जातोय. धावसंख्येत आपल्याकडे एकूण 27 धावा झाल्या. स्ट्राईक केला आता मात्र पवन यश असेल बघा, यश भालेराव. स्ट्राईक एंडला यश आहे. चौथं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक मार्ग असते मैदानात. स्ट्राईक एंडला यश आहे. आता मात्र धावसंख्या पूर्णपणे रोखली आहे. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. आणि ओमकार पंचांनी वाईट चेंडू घोषित केले बघा. बघा पहिल्याच चेंडूवर यश आणि फलंदाज बाद. नक्कीच पहिला चेंडू अवंतर फेकला होता यशसाठी, पण मात्र दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळा जीत केलेत. आणि या तर यशला देखील सुरुवातीलाच आपण अनाऊन्स केलं होतं या ओव्हरमध्ये जे काही पहिलं होईल, फलंदाजाकडे देखील संधी होती, गोलंदाजाकडे देखील संधी होती, पण प्राइस पटकावलंय युनिसेक्स फिटनेस प्लस यांच्याकडून. चिरागजी भोईर आणि निखिल बेनकर साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक होतं, जे ओमकार लुडबेला मिळालं. या ओव्हरमध्ये पहिली विकेट आली आहे. 500 रुपयांचं पारितोषिक ओमकार लुडबेच्या नावावरती. सध्या तरी परिस्थिती विकट झाली आहे डोंबिवली स्ट्रायकर संघासाठी. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो. राऊंड द विकेटने ओमकार हा चेंडू फेकेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळून सीमारेषेला क्रॉस करतोय. चौकार देखील आलाय. बघा फलंदाजाचं नाव देखील सांगायचं, सर्वेश दुर्वेश आलाय. दुर्वेशने पहिल्याच चेंडूवर आगास केले, पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार मिळवलाय, पण आता मात्र थोडासा वेळ झालाय बघा. पूर्णपणे सामना झुकलाय. तोच म्हणजे अद्वैत रॉकर्स जिजा 11 संघाकडे. आणि हा चेंडू देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. तर बघा नक्कीच कॅश प्राइज लागू झाल्या ओमकारला देखील. फिटनेस प्लस याने देखील एक कॅश प्राइज लावतं. आणि हा चेंडू देखील सोडून दिलेला. हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आलाय बघा. विचार केला तर चौथं षटक मार्ग असताना धावा आतापर्यंत झाल्यात फक्त आणि फक्त 32 धावा. आणि चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडू फडवून घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच फलंदाज बाद होईल. आणि फलंदाज देखील बाद झालाय. आणि आता मात्र मैदानात काय घडलंय, फक्त शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावसंख्या.
बघा पवन आलाय नवीन बॅच फलंदाज. बघा 7 गडी आतापर्यंत बाद झाले. स्वप्नील देखील चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण त्यांना देखील साथ मिळाली नाही आहे. आणि शेवटच्या षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष आलाय. बघा संतोष पेडणेकर. स्ट्राईक एंडला असेल स्वप्नील, नॉन स्ट्राईक एंडला पवन. पहिला चेंडू संतोषचा स्वप्नीलसाठी. संघ नक्कीच अडचणीत अडवलाय आणि पंचांनी 9+5 एकूण 50 देऊन गेलाय. बघा बघा टायमर तर झालाय. एक खेळाडू नक्कीच आपल्याला अवंतर 15 मध्ये घ्यायचं आहे. बघा बघा एक अवंतर खेळाडू आपल्याला नक्कीच 15 मध्ये घ्यायचा आहे. पहिलाच चेंडू अवंतर स्वरूपाची म्हणजे एकूण 5 धावा देऊन गेल्यात. बघा हा चेंडू देखील पंचांनी 9 चेंडू घोषित केला. बघा बघा अजून देखील 24 धावांची आवश्यकता आहे. बघा 6 चेंडू आणि 24 धावा. आणि आता मात्र नक्कीच गोलंदाज चेंज केलाय. बघा नवीन गोलंदाज सतीश आलाय. एकही चेंडू न टाकता नक्कीच 6 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज संतोषने. आता मात्र नक्कीच नवीन गोलंदाजाला प्राचारण केलंय. 5 षटक घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज सचिन स्ट्राईक एंडला असेल. स्वप्नील अजून देखील 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. तीच म्हणजे डोंबिवली स्ट्रायकर संघाला. आता मात्र प्रत्येक चेंडूवर नक्कीच चौकार मारावा लागेल. प्रत्येक चेंडूवर नक्कीच प्रति हल्ला करावा लागेल. तेच म्हणजे फलंदाज स्वप्नीलला. सूर्यक्षेत्ररक्षण झाले ओमकारच्या मार्फत. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल पवन. डेट चेंडू आहे का? धन्यवाद. आणि बघा एक मोठा फटका. नक्कीच षटकार नाहीये बघा पवन. आपल्याला देखील चौकार मारायचा आहे. षटकाराला कुठल्याही प्रकारचे रन्स नसतील. नाही आता मात्र श्रेयस आलाय आणि श्रेयसला देखील मैदान सोडावं लागेल का? तर झाली आहे चुकी ओमकार कडून. नक्कीच बॅकअप आलं होतं बघा. नक्कीच एक झेलची संधी होती, पण मात्र तर बघा स्पीडअप करायचं. बघा आम्हाला देखील आयोजक सूचना देतात आपण फार वेळ घेत आहे. एक षटक टाकण्यासाठी देखील आपल्याला. आणि आता मात्र सामना